नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण ज्या गोष्टींचा आपण विचार केला नव्हता ती गोष्ट घडलेली आहे. आपल्याला इतके दिवस असं वाटत होतं की अनामिका ही सोहमला त्रास द्यायला आलेली आहे आणि ती एकटी तिचा जो मित्र आहे निलेश त्याच्या मदतीने कारस्थान करत आहे. पण आता सत्य काहीतरी वेगळंच आहे. ते सत्य आपल्या सर्वांच्या समोर येणार आहे. अनामिका जी आहे ती तिथं एकटी नाही आहे, तर तिला राहुलने प्लॅन केलेला आहे. म्हणजेच आपल्या सर्वांच्या लक्षात एक गोष्ट आली आहे का, कारण जेव्हा होळीचा सण झालेला होता तेव्हा अनामिका आणि सोहम यांचे फोटो सर्वांना दाखवणारा राहुल होता. राहुलने जाणून बुजून सगळ्यांना फोटो दाखवलेले होते आणि सांगितलेलं होतं, बघितलं का, आपला सोहू पण काही कमी नाही आहे. सोहूचं काय चाललं तुमच्या लक्षात येतं आहे का. हे सगळं त्याने जेव्हा सांगितलेलं असतं तेव्हा सगळ्यांच्या समोर ते सत्य आलेलं असतं आणि त्याचबरोबर हे सगळं घडत असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अनामिकाचं जे कारस्थान आहे ते आता इकडे सर्वांच्या समोर आणण्याचं काम केलं जाणार आहे. ते काम करणार आहे ती म्हणजे कला. आणि कलाने हे सगळं कशा पद्धतीनं करणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच इकडे कला जेव्हा या सर्व गोष्टी करणार आहे तेव्हा मात्र सगळ्यांच्या लक्षात एक गोष्ट येणार आहे. आणि त्याचबरोबर काजल मात्र घरी गेलेली असते आणि त्याचबरोबर काजलच्या डोक्यात विचार सुरू असतात. काजल म्हणत असते की हे सगळं काय चाललं आहे, म्हणजे कळतच नाही आहे की आज मी पूर्ण खेळ त्यांच्याबरोबर होते. शेवटी मला त्या अनामिकानेच तिथं सोहमला सांगितलं की तुझी पार्टनर म्हणून काजलला घे. मग अचानक काय झालं, अचानक अशी कोणती गोष्ट घडली की तिला असं वाटलं की मी चुकीची आहे. मग हे सगळं काय होतं आहे, असे अनेक प्रश्न काजलला पडलेले असतात. काजल त्या गोष्टींचा विचार करत असते. इकडे अनामिकाचं मात्र वेगळंच कारस्थान सुरू झालेलं असतं आणि अनामिका मात्र आता विचार करत असते की नाही, काही झालं तरी ह्या चांदेकरांना मी उद्ध्वस्त करणार आहे. खरं तर अनामिका इतकी मूर्ख आहे की तिला अक्कल नावाची गोष्ट नाही. कारण तिच्या लक्षात येत नाही आहे की ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्या चुकीच्या पद्धतीने चाललेल्या आहेत. कारण ती स्वतःला खूप शहाणी समजत आहे. तिला असं वाटत आहे की तिनं आत्ता जे काही करत आहे त्यामुळं तिचा फायदा होणार आहे, राहुल तिचा फायदा करून देणार आहे असं तिला वाटत आहे. पण जेव्हा राहुल त्याची गरज संपल्यानंतर अनामिकाची जी वाट लावणार आहे ती मात्र पाहण्यासारखी असणार आहे. अनामिकाला इकडे वाटत असतं की आपण जे करतोय ते बरोबरच आहे आणि आता याच पद्धतीनं याच मार्गावर आपण चालायचं आहे. खरं तर आता अनामिकाने तिचे पत्ते खोललेले आहेत ते रोहिणी आणि नैनाच्या समोर. रोहिणी आणि नैना अनामिकाचा कसा वापर करून घेणार हे सुद्धा अनामिकाला कळणार नाही. तर इकडे अनामिका जी आहे ती विचार करत असते. राहुलचा आता इन्कम सोर्स बंद झालेला असतो आणि राहुलला इन्कम सोर्स चालू ठेवण्यासाठी अनामिकाची मदत घ्यायची असते. आणि इकडे अनामिकाचं जे वागणं असतं ते कलाला मात्र खटकत असतं. कारण सोहमचा वारंवार अपमान करणं, सोहमशी चुकीच्या पद्धतीने इकडे वागणं, या सगळ्या गोष्टींचा आता इकडे कलाला खूपच राग येत असतो. कलाला ह्या गोष्टी कळत असतात. कला म्हणत असते की हे सगळं काय घडतंय. कारण काहीही असलं तरीही सोहम तिचा नवरा आहे, तर तिने अशा पद्धतीने सोहमसोबत वागलं नाही पाहिजे असं कलाला वाटत असतं. कला मात्र तिच्यावर बारीक लक्ष ठेवून असते. त्याचबरोबर आता रजनीला सुद्धा या गोष्टी कळायला लागलेल्या असतात. तेव्हा कला रजनीला म्हणते की रजनी मॅडम, तुमच्या लक्षात येतंय का नक्की काय घडत आहे. अनामिका आपल्या सोहमबरोबर खूपच चुकीच्या पद्धतीनं वागत आहे असं तुम्हाला वाटत नाही आहे का, असं कला विचारत असते. तेव्हा रजनी म्हणते नाही गं, नवरा बायकोचं नातं आहे आणि त्याचबरोबर ते दोघंही कॉलेजपासूनचे मित्रमैत्रिणी आहेत. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र कला म्हणते की नाही, मला जे वाटलं ते सांगितलं. कारण पुन्हा एकदा डायनिंग टेबलवर सगळेजण असतात आणि सोहमला काहीतरी हवं असतं. सोहम तिला मागत असतो पण ती मात्र सोहमचा अपमान करते आणि ही गोष्ट सरोजच्या लक्षात आलेली असते. सरोज त्या क्षणी म्हणते की काय चाललंय हे सगळं, अनामिका तू अशा पद्धतीनं सोहमशी वागलं नाही पाहिजे. आणि सोहमला ती प्रत्येक वेळेस म्हणत असते तू बिनकामाचा आहे, फक्त हे चांदेकरांचं नाव घेऊन फिरत असतोस, या व्यतिरिक्त तुझं स्वतःचं अस्तित्व काय आहे, अशा सगळ्या गोष्टी ती बोलत असते आणि सोहमला उचकवत असते. अक्षरशः ती सोहमला दारू पिण्यासाठी प्रवृत्त करत असते. अशा प्रकारच्या गोष्टी घडत असतात. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चाललेलं असतं तेव्हा मात्र जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात कला मात्र बारीक लक्ष ठेवून असते.
कलाला मात्र माहिती असतं की या सगळ्या कारस्थानाच्या मागे कोण असणार आहे, ही सगळी कारस्थानं करणारी व्यक्ती कोण असणार आहे याचा अंदाज कलाला नसतो. कला त्याच गोष्टींचा शोध घेण्याचं ठरवते. आणि इकडे सरोजच्याही लक्षात आलेलं असतं. सरोज म्हणत असते की मला या गोष्टींचा शोध घेतला पाहिजे की या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने का घडलेल्या होत्या, नक्की काय झालेलं होतं म्हणून हे सगळं समोर आलेलं आहे, अशा पद्धतीनं इकडे चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे सरोज म्हणत असते की स्पर्धेमध्ये असं काय झालं, कारण त्याच्यात तर मी गिफ्ट ठेवलेलं होतं त्या बॉक्समध्ये, मग अचानक अशी कोणती गोष्ट तिथं आली आणि का घडलं हे सगळं, या सगळ्यांचा विचार आता चालू झालेला असतो. आणि त्यासोबतच इकडे सरोज म्हणत असते की मला ते जे आयोजक आहेत त्यांना भेटलं पाहिजे, त्यांच्याशी बोलून नक्की काय प्रॉब्लेम झालेला होता त्या सगळ्या गोष्टींचा शोध लावला पाहिजे, हे सगळं तिच्या डोक्यात चालू असतं. ती म्हणत असते की नाही, हे काय घडतंय ते मला कळलंच पाहिजे, अशा पद्धतीने तिचे विचार चाललेले असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता अद्वैतला ती बोलावून घेते आणि अद्वैतला म्हणते की अद्वैत, मला असं वाटतंय की काहीतरी विचित्र घडलेलं आहे, कारण कला जी सांगत होती ते मला मान्य आहे, आपण स्वतः डोळ्यांनी पाहिलंय की तिची अवस्था काय झालेली होती, नक्कीच यामागं कोणाचा तरी हात आहे आणि ती व्यक्ती कोण आहे ते आपल्याला अद्वैत शोधून काढलं पाहिजे, अशा पद्धतीने इकडे कलानेही सांगितलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे अद्वैत त्याचबरोबर बाकीचे सगळे घरातले पण बोलत असतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की अनामिकाचं आता पुन्हा नाटक सुरू झालेलं असतं. तिने पुन्हा तिच्या भावाला बोलवलेलं असतं आणि तिच्या भावाच्या समोर तिने कांड करायला सुरुवात केलेली असते, कारण तिने रणजितला असं दाखवत असते की बघितलं का, या घरातली माणसं माझ्याशी कशा पद्धतीने वागत आहेत, ह्या घरातली माणसं मला त्रास देत आहेत, असं तिचं बोलणं वागणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता सगळेजण तिथं असतात आणि ती रडायचं नाटक करत असते. तिचा भाऊ पुन्हा अद्वैतला फडाफडा बोलत असतो. तो म्हणत असतो की अद्वैत, हे बघ, तुमच्या घरचे संस्कार काय आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही निर्णय घेतलेला होता, पण जर तुमच्या घरामध्ये मला अशाच पद्धतीचा त्रास होणार असेल, माझ्या बहिणीला जर अशा पद्धतीचा त्रास होणार असेल तर मी ही गोष्ट सहन करणार नाही, अशा पद्धतीने तो बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हे बघ रणजित, तू चुकीचा अर्थ काढत आहे, असं काही झालेलं नाही आहे. अनामिकाला आता राईचा पर्वत करायची सवय झालेली आहे आणि त्यासोबतच तिनं जे काही बोलत आहे ते सगळं मला मान्य आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, फक्त तिच्याच गोष्टींवरती तू विश्वास नको ठेवू. आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही घडत आहे ते मात्र या गोष्टींचा विचार कर, कारण आमचा सोहम असं कधीच नाही, आत्ता लग्न झाल्यापासून तो असं वागतो, याचा अर्थ अनामिका पण त्या गोष्टीला कुठेतरी जबाबदार आहे. आता कला या गोष्टी ऐकत असते, कलालाही बरं वाटलेलं असतं आणि त्याचवेळी सोहमला सुद्धा बरं वाटलेलं असतं. सोहमला वाटत असतं की घरातले कोणीच त्याच्यावरती विश्वास ठेवणार नाही, परंतु अद्वैतने त्याच्यावरती विश्वास ठेवलेला असतो. तेव्हा सरोजसुद्धा हे सगळं बोलत असते आणि त्याचबरोबर सरोज हे सगळं म्हणत असते की मला ना या गोष्टींचा शोध घेतला पाहिजे. आणि रणजित, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या बहिणीचं लग्न झालेलं आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र तू प्रत्येक वेळेस या घरामध्ये येऊन तुझ्या बहिणीच्या संसारामध्ये जी ढवळाढवळ करत आहे ती गोष्ट मात्र पूर्णपणे चुकीची आहे, अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सगळेजण तिथं पाहत असतात, सगळेजण त्याच गोष्टींचा विचार करत असतात. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सगळे तिथं आहेत आणि त्यासोबतच आता अद्वैत त्याचबरोबर सगळेजण पाहत आहेत. अद्वैतने सोहमची बाजू घेतलेली आहे, ही गोष्ट कलाला खूपच आवडलेली असते. त्याचबरोबर आता सगळेजण विचार करू लागतात आणि नेमकं काजल तिच्या कॅफेमध्ये गेलेली असते आणि त्याचबरोबर काजल पाहते तेव्हा तिला धक्का बसतो. आणि त्याचबरोबर काजल जेव्हा पाहते तेव्हा ती तिथे अनामिकाला राहुलसोबत पाहते आणि ती कलाला फोन करते आणि म्हणते की मी अनामिकाला राहुलसोबत पाहिलेलं आहे आणि त्याचबरोबर मागच्या वेळेस ज्या व्यक्तीने सोहमला दारूपासून सोडलेलं होतं तो माणूस पण त्यांच्याबरोबर होता, हे सगळं काजलने सांगितलेलं असतं. तेव्हा कला म्हणते की पुन्हा जर असं काही वाटलं तर त्या क्षणी गुंड्या मला फोन करून कळव किंवा त्यांचा व्हिडिओ काढ. तेव्हा काजल म्हणते की हो चालेल. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे
तेव्हा या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात. इकडे आता काजलने सत्य समोर आणलेलं असतं. निलेश कोण आहे, निलेश सोबत सुद्धा ती असते. ह्या गोष्टी हे सगळं जेव्हा चालू आहे आणि त्याच वेळी आता कलाने लक्ष ठेवायचं ठरवलेलं असतं. आणि त्याचबरोबर आता कला म्हणते की बस काही झालं तरीही या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने चालू आहेत. आणि कलाला मात्र धक्का बसलेला असतो. कला म्हणत असते की आता मी शांत राहणार नाही, कारण या अनामिकाचं काहीतरी वेगळं चाललेलं आहे. कारण ती जर राहुलला भेटलेली असेल तर मला या सगळ्या गोष्टींचा शोध घेतला पाहिजे, कारण अनामिकाचं नक्कीच काहीतरी चालू आहे. या गोष्टी कलाला चांगल्याच माहिती झालेल्या असतात. इकडे आता घरी आल्यानंतर पुन्हा सोहमला अनामिका ज्या पद्धतीने बोलत असते, सोहमला अनामिका ज्या पद्धतीने वागवत असते ती मात्र खूपच भयानक अशी असते. सोहमला ती मुद्दामून चुकीची वागणूक देत असते. तेव्हा मात्र इकडे सोहम म्हणत असतो की काय चाललंय अनामिका तुझं, प्रत्येक वेळेस मी घरी आलो की माझ्या मागं काहीतरी भुणभुण लावत असते, माझ्याशी चुकीच्या पद्धतीनं बोलत असते, मला चुकीची वागणूक देत असते. आत्तापर्यंत मी शांत राहिलेलो होतो, पण आता मात्र मी शांत राहणार नाही, अशा पद्धतीने सोहम बोलत आहे. आणि सोहमला असं वाटत आहे की अनामिकाचं सत्य आता सगळ्यांच्या समोर आलं पाहिजे. आणि हे सगळं बोलणं कला तिथे येऊन ऐकते आणि कलाला धक्का बसतो. कलाच्या लक्षात आलेलं असतं, कारण बाहेर सगळ्यांच्या समोर अनामिका वेगळं बोलत असते आणि सोहमला एकट्याला वेगळंच बोलत असते. त्यानंतर आता सरोज आणि त्याचबरोबर कला बोलत असतात. सरोज म्हणत असते की काय झालं, म्हणजे सोहम आणि अनामिका यांचं सगळं ठीक आहे ना. तेव्हा कला म्हणत असते की सरोज मॅडम मला काही गोष्टी तुमच्याशी बोलायच्या आहेत, कारण तुम्हीही सोहमला कितीतरी दिवसांपासून ओळखता, अगदी लहानाचा मोठा झालेला आहे सोहम तुमच्याबरोबर. मग सोहमवरती असे संस्कार आपण केलेले आहेत का? मी माझ्या लग्नाला फक्त 1 वर्ष झालेलं आहे. मी जे सोहमला पाहिलेलं आहे तो म्हणजे निरागस, सगळ्यांची काळजी घेणारा, सगळ्यांशी प्रेमाने वागणारा सोहम. पण लग्न झाल्यापासून त्याच्यामध्ये झालेला बदल आपण सर्वजण पाहत आहोत. तेव्हा सरोज म्हणते बोल, जे बोलायचं ते स्पष्टपणे बोल. तेव्हा मात्र कला सांगू लागते की सरोज मॅडम मला असं वाटत आहे की अनामिकाचं सोहमसोबतचं जे वागणं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे, कारण माझ्या कानावरती काही गोष्टी पडलेल्या आहेत. तेव्हा सरोज म्हणते की तू अगदी बरोबर बोलत आहे, कारण तिचं काहीतरी सुरू असतं आणि ती सोहमला कशावरून तरी टॉर्चर करत आहे. तेव्हा कला म्हणत असते की आता आपल्याला ह्या गोष्टींचा शोध घेतला पाहिजे. नक्की अनामिकाचं आणि त्याचं नातं काय झालेलं आहे, त्याच्यामध्ये काय गोंधळ झालेला आहे, हे सगळं आपल्याला शोधावं लागणार आहे. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की हो. इकडे अद्वैत त्याचबरोबर बाकीचे सगळेजण ज्या पद्धतीने बोलत असतात, ज्या पद्धतीने वागत असतात ते सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता या सगळ्या गोष्टी समोर येतच असतात. आणि रोहिणी मात्र आता राहुलला अपडेट देत असते, राहुलशी प्रेमाने वागत असते. राहुलच्या बाबतीत तिला आता सत्य शोधून घ्यायचं असतं, त्यासाठी तिचं हे सगळं चाललेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे आता कला मात्र शोध घेण्याच्या मार्गावर असते. कलाने ठरवलेलं असतं की आता काहीही झालं तरीही आता मात्र मी शांत राहणार नाही, कारण जे सगळं काय झालेलं आहे ते कलाला चांगलंच माहिती असतं. आणि या सगळ्यामागे जर का ही अनामिका असेल तर तिला सुद्धा सोडणार नाही, असं कलाने ठरवलेलं असतं. तेवढ्यातच कलाला लक्षात येतं की अनामिका फोनवर बोलत असते. हो मी 10 मिनिटातच येत आहे, ते जो कॅफे आहे ना तिथं मी येत आहे, असं तिचं बोलणं कलाच्या कानावरती पडतं. कलाला धक्का बसतो. कला म्हणते की नाही चला आताच्या आत्ता मला इथून निघालं पाहिजे, हिचा पाठलाग केलाच पाहिजे. अनामिका पुढे निघून जाते आणि अनामिकाच्या मागे आता कला जाऊ लागते, कारण कलाला सत्य शोधायचं असतं. आणि जेव्हा कला ही अनामिकाच्या मागावरती जाते आणि तेव्हा मात्र कला विचार करू लागते. आणि जेव्हा कला तिथं जाऊन पाहते तर कलाला धक्का बसलेला असतो, कारण अनामिका ही राहुलला जाऊन भेटलेली असते आणि राहुल आणि अनामिका यांचं बोलणं चाललेलं असतं. ते पाहिल्यानंतर कलाला धक्का बसतो, म्हणजे गुंड्याने जे सांगितलेलं होतं ते खरं होतं. आणि मग कला तिचा मोबाईल काढते आणि तिच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ बनवत असते. आणि मग कारण पुरावा असल्याशिवाय कला काहीच बोलू शकणार नाही आहे. एकतर अनामिका जी आहे ती या अद्वैतच्या मित्राची बहीण आहे आणि तिच्यावर आरोप केले तर मागच्या वेळेसच तो धमकी देऊन गेलेला आहे. आणि आता पुन्हा जर त्याने धमकावलं तर काय करायचं हा प्रश्न आहे. म्हणूनच कलाने इकडे ठरवलेलं असतं की आता माझ्याकडे पुरावा असल्याशिवाय मी काहीही बोलणार नाही. आणि कलाने त्याच गोष्टी करायचं ठरवलेलं असतं. आणि त्यासाठी कलाने व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली असते. तर राहुल म्हणत असतो की आता पुढचा प्लॅन तुझ्या लक्षात आहे ना, आता कला आणि अद्वैत या दोघांना उद्ध्वस्त करायचं आहे. तुला आता ऑफिसमध्ये एंट्री मिळवायची आहे, म्हणजे चांदेकर ज्वेलर्सच्या ऑफिसमध्ये
तू आता एंट्री मिळवायची आहे. जर सरोज मामी आणि त्याचबरोबर कला जात असेल तर तुलासुद्धा चांदेकरांच्या ऑफिसमध्ये जाण्याचा अधिकार आहे, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं असतं. का तर तिथले अकाउंट त्याला ब्लॉक करायचे असतात. त्या अकाउंटचे जे ट्रान्झॅक्शन असतात ते स्वतःकडे वळवून घ्यायचे असतात. याच्यासाठी त्याने सगळं केलेलं असतं. त्याला पैसे हवे असतात. इकडे अनामिकाला पैसे वगैरे काही नाही आहे. चांदेकर उद्ध्वस्त झाले पाहिजेत आणि तो सोहम चांदेकर उद्ध्वस्त झाला पाहिजे, एवढंच तिचं टार्गेट असतं. आणि त्यासाठी तिची काहीही करायची तयारी असते आणि त्यासाठी तिने राहुलची मदत करत असते. तेव्हा तिने एकाही शब्दाचा विचार करत नाही. ती म्हणत नाही की या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं झालेल्या आहेत तर आपण यामध्ये काहीतरी वेगळं या सगळं चुकीचं झालेलं आहे. कारण सोहमला तर तेव्हा आपल्यावरती प्रेम नव्हतं आणि त्याने मात्र प्रामाणिकपणे ते कबूल केलेलं होतं. परंतु आता मात्र इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा तिला जराही वाटत नाही आहे की आपण अशा पद्धतीने वागायला नको आहे. ती मात्र सरळ आता चांदेकरांना उद्ध्वस्त करायला जो कट रचला जातो त्या कटामध्ये सामील झालेली आहे. अनामिकाने कितीही कारस्थानं केलेली असली तरीही कला मात्र आता मागावर आहे आणि कलाने ते सगळं शोधून काढलेलं आहे आणि कलाच्या समोर सत्य आलेलं आहे. कला मात्र आता शांत राहत नाही. कला तो व्हिडिओ घेऊन घरी येते. घरी आल्यानंतर सगळ्यांच्या समोर तो व्हिडिओ दाखवला जातो. अनामिकाने काय काय केलेलं आहे, कारण त्या व्हिडिओमध्ये अनामिकाने सांगितलेलं असतं की राहुलला तू मला सांगितलं होतं ते काम मी तुझं केलेलं आहे. तो साप तिथं सोडायचा होता कार्यक्रमाच्या मध्ये, तो सुद्धा मी सोडलेला आहे आणि आपलं काम झालेलं होतं, अशा पद्धतीने तिने सांगितलेलं असतं. ती कबुलीसुद्धा दिलेली असते. म्हणजे कलाच्या जीवावर उठलेली ही अनामिका आहे हे सत्य आता कलाच्या समोर आलेलं असतं. कला मात्र म्हणते की आता शांत राहणार नाही, कारण अनामिका जर या थराला जाऊन वागत असेल तर मात्र आता मलाही या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. आणि आता हे सगळं जेव्हा कलाच्या समोर येत आहे तेव्हा मात्र कलाने अनामिकाची धक्के मारत हकालपट्टी केलेली आहे. त्याचबरोबर राहुलचं सुद्धा थोबाड रंगवलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.